आणि आता खास रिपोर्ट पाहायचे। बरं, बातमी आहे अजित पवारांसंदर्भातली, कारण इस्कॉनचे अध्यक्ष खारघरच्या डॉक्टर सूरदास यांनी एक विधान केलंय। त्यावरून आता पुन्हा एकदा अपघाताची चर्चा सुरू झाली आहे अजित पवारांच्या। बरं, या आधी देखील अजित पवारांच्या अपघाताबद्दल बरेच तर्कवितर्क लावले गेले, जादू टोण्यापर्यंत मजल गेली होती। मात्र आता काय घडलंय, कोणतं असं विधान झालंय ज्यामुळे या पुन्हा सगळ्या घटनांची उजळणी झाली आहे? काय असं विधान डॉक्टर सूरदास यांनी केलंय, चला बघूया। अजित पवारांनाही श्रीमद भागवत ग्रंथ दिला, इस्कॉनच्या डॉक्टर सूरदास यांचा दावा, तर अजित पवार वाचले असते। मैंने लास्ट आषाढ़ी एकादशी को अजित पवार जी को अपने हाथों से उनको प्रेजेंट किया था और मैंने उन्हें निवेदन किया था कि कृपा करके इस ग्रंथ को जरूर पढ़ें, और मुझे पूरा विश्वास है कि उन्होंने उसको पढ़ा नहीं। तो जैसे भी जो हुआ वो अच्छा नहीं हुआ। मैंने उनको दिया था लास्ट आषाढ़ी एकादशी को, मैंने उनके कक्ष में उनको भेंट किया था और मैंने बार बार यही बोलता रहा। शायद उस दिन याद होगा, आप बहुत से पत्रकार लोग उनके कक्ष में भी थे, मैंने उनको बताया तो आप कृपा करके इसको पढ़े जरूर पढ़े, इसको एक अन्य किसी पुस्तक की तरह मत समझे आप। ऐकलं, इस्कॉनचे डॉक्टर सूरदास काय म्हणतात? त्यांच्या याच वक्तव्यानं 7 महिन्यांपूर्वी विमान अपघातात जीव गमावलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूची पुन्हा चर्चा रंगली आहे। 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवारांच्यासह विमानातील क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता। या दुर्घटनेनंतर राज्यभर शोककळा पसरली आणि अपघाताच्या कारणांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले। आता डॉक्टर सूरदास यांनी केलेल्या वक्तव्यानं नव्यानं चर्चा रंगू लागली आहे। अजित पवारांच्या मृत्यूबाबत आजवर अनेक दावे करण्यात आले। 7 महिने उलटले तरी नेमका विमान अपघात कसा झाला याचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही। अजित पवारांचा अपघाती मृत्यू जादूटोणा, राजकीय षडयंत्र ते अशोक खरातचा हात इथपर वेगवेगळे दावे करण्यात आले होते। 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर लेअर जेट 45 क्रॅश झालं। अजित पवारांचा मुंबई बारामती प्रवासादरम्यान लँडिंग वेळी अपघातात मृत्यू झाला। अजित पवारांच्या मृत्यूबाबत राजकीय षडयंत्राचा दावा करण्यात आला होता। रोहित पवारांकडून घातपाताचीही शक्यता व्यक्त करण्यात आली, तसंच कंपनी पायलट बाबत शंका उपस्थित करण्यात आली। अघोरी पूजा, जादूटोण्याचाही दावा केला गेला। रोहित पवारांकडून मृत्यूसाठी काळी जादू केल्याचे पुरावेच सादर करण्यात आले। तर अशोक खरातशी अजित पवारांच्या मृत्यूचा संबंध जोडला गेला। राष्ट्रवादीतील नेत्यांनी करंगळी कापल्याचे आरोपही करण्यात आले। अपघातामागील तांत्रिक कारण शोधण्यासाठी नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील तपास यंत्रणा कार्यरत आहेत, त्यामुळे अपघाताचं अंतिम कारण अधिकृत तपास अहवालातूनच स्पष्ट होणार आहे। मात्र सूरदास यांच्या विधानानं राजकीय वर्तुळात आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। त्यांचं विधान त्यांना लागला काय, आम्ही सुद्धा भगवद्गीता अशी घेतलेली आहे, पण त्याला ते वाचणं वीसणं काही पूर्ण काही जमलेलं नाही आहे। आणि अजून तो उभा आहे, परमेश्वर कृपेने लोकांच्या आशीर्वादाने अजून उभा आहे, चालत आहे। तुमच्यापैकी किती लोकांनी वाचलं हे सुद्धा मला सांगता येणार, मला तर वाटत नाही एखाद्याने पूर्ण ते वाचलं असेल। कसलं आहे आज जग, कुठे चाललेलं आहे आणि आपण कुठला विचार करतो आहे, यांना पर्याय नाही। यांना फक्त देव, धर्म, जात, पंथ, हिंदू, मुस्लिम, मंदिर, मस्जिद एवढ्यापुरतीच या युवकांना भरकट ठेवायचं आहे, देशातील लोकांना। त्याच्या पलीकडे यांचं विजन नाही, कुठल्या विकासाचं विजन नाही आहे। म्हणून अशा फालतू गोष्टीमध्ये भरकटण्याचं काम करतात। दादांच्या मृत्यूला याचं जोडणं आता खरं म्हणजे हा मोठा विषय होतो, यावर काय एका शब्दामध्ये सांगता येणार नाही। जेव्हा केव्हा आम्ही गावागावात जायचो, शहरात जायचो, तेव्हा दादांना म्हणायचो की दादा गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं, तर दादा तिथनंच मनेभावे पाया पडायचे आणि म्हणायची लोकांची कामं करण्यामध्येच मला देव दिसतो आणि देव पावतो। त्याच्यामुळे सूरजदास हे जे कोणी आहे यांनी लक्षात घ्यावं की भगवद्गीता हा एक श्रद्धेचा, भक्तीचा भाव आहे, परंतु त्याच्यावरनं अंधश्रद्धेला खतपाणी आपण घालू नये असं कुठेही नाही आहे। भगवद्गीता वाचल्याने एक मानसिक समाधान मिळू शकतं, परंतु असले अपघात किंवा असे कुठले प्रसंग टाळू शकत नाही।
इस्कॉनचे सुरदास यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडेंनी जोरदार टीका केली आहे. इस्कॉन मनुस्मृतीचा प्रचार करणारी संस्था आहे आणि अजितदादा कर्मकांडाला मानणारे नव्हते असं लवांडेंनी म्हटलंय. खारघरचे अध्यक्ष सुरदासजी यांनी आज एक वैकुंठवासी अजितदादा पवार यांच्या संदर्भात एक अवैज्ञानिक अशास्त्रीय पद्धतीचं असं एक विधान केलेलं आहे. ते म्हणतायत की अजितदादांनी भगवद्गीता जी दिली होती त्यांना ती वाचली नव्हती म्हणून त्यांचा अपघात झाला. भगवद्गीता वाचल्यावर अपघात होत नाही हे त्यांचं जे विधान आहे हे भगवद्गीताच्या तत्वज्ञानाला धरून नाही. हे अशास्त्रीय अवैज्ञानिक विधान करणाऱ्या सुरदासजी यांचा मी निषेध करतो, कारण अजितदादांचा घातपात झालेला आहे, अपघात नाही. अजित पवारांच्या मृत्यूनंतर विविध दावे, शंका, अफवा समोर आल्या. अधिकृत तपास यंत्रणांनी विमान अपघात ही दुर्घटना असल्याचं सांगितलं असलं तरी राजकीय वर्तुळात कटकारस्थान आणि जादूटोण्यासारख्या आरोपांची चर्चा कायम आहे. त्यात सुरदासांच्या वक्तव्यानं या दाव्यांची पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.